हल्ली सर्रास डायटिंगच्या नावाखाली घरात ग्रीन टी वापरला जातो. या ग्रीन टीच्या छोट्या छोट्या बॅग्स वापरून आपण त्या सहज फेकून देतो. पण या बॅग्स फेकून न देता आपण त्यांचा उपयोग आपल्या बागेतील रोपांसाठी एक उत्तम खत म्हणून करू शकतो. कारण ग्रीन टीमध्ये असणाऱ्या ऑक्सिडंटमुळे आपल्या बागेतील रोपांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे रोपं सुदृढ होतात, वातावरणातील उपद्रवी जीवांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सक्षम होतात. ग्रीन टीमध्ये असणारे नैसर्गिक कॅफीन उत्प्रेरकाचे काम उत्तम करते आणि या नैसर्गिक कॅफीनमुळे रोपांची वाढ चांगली होऊन रोपं सुदृढ होतात. फुलझाडांना व फळझाडांना भरपूर फुलं व फळं येण्यास या कॅफीनचा भरपूर उपयोग होतो. ग्रीन टीमध्ये असणाऱ्या विटॅमिन ए, बी, B2, CD, KP तसेच मिनरल्समुळे रोपांना जास्त प्रमाणात फुलं व फळं येतात. फुलांचा आकार मोठा व रंग गडद होतो. फुलांचा सुवास देखील वाढतो. फळझाडांना येणारी फळं मोठ्या आकाराची व चवदार होतात. ग्रीन टीच्या वापरलेल्या तसेच न वापरलेल्या बॅग्सचा आपण उपयोग करू शकतो. ग्रीन टी मातीत देताना माती आधी नीट व्यवस्थित खुरपून घ्यावी. 1 ते 1.5 इंच माती बाजूला करून आपण या ग्रीन टीच्या बॅग्स ज्या आहेत या मातीत पुरून वरून मातीने त्या पुन्हा झाकून टाकाव्यात. 8 ते 10 इंचाच्या कुंडीसाठी आपण 2 ग्रीन टी बॅग्सचा वापर करू शकतो.